तर नमस्कार मंडळी, मी कोकणचा कोळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण आलोय पाला आणि मांदेली मावऱ्यासाठी। आपण किनाऱ्याच्या साईडला पाल्यांची जाळे टाकली होती लवकर सकाळी 5 वाजता आलेलो, अंधार होता तेव्हा आपण ती पाल्यांची जाळे टाकून घेतली होती। आणि या साईडला जरा खोल समुद्राच्या साईडला मांदेलीची जाळे टाकलीत। तर अजून 15 ते 20 मिनिटं वाट बघू, आत्ताच उजेडलाय नॉर्मल, नंतर जाऊ डायरेक्ट जाळं घ्यायला। तर बघू आपल्याला आज काय मावरा मिळते। पाल्यानं आपण बरेच दिवस आलो नव्हतो, जवळजवळ 1.5-2 महिने पाल्यानं आलो नव्हतो। आज अचानक पाल्यांची जाळं आणलीत, बघू आपल्याला पाला वगैरे मिळते काय। तर भेटू डायरेक्ट आता जाळं घ्यायला गेल्यावर। त्या साईडला आपली दुसरी होडी आहे, त्यांनी पापलेटची जाळं आणलीत, बघू शकता एकदम कोरलाय किल्ल्याजवळ। आपल्या जाळांवर पण डॉल्फिन दिसतात, त्याच्यामुळे पापलेट मिळतील का ना याची गॅरंटी नाही, कारण की जाळात अडकलेली सर्व मच्छी डॉल्फिन खाऊन टाकतात। तर मंडळी, आपल्या जाळांवर आलेत ते म्हणजे डॉल्फिन। जर डॉल्फिन आले आपल्या जाळांवर तर 100% आपल्या जाळातली सर्व मच्छी खाऊन टाकतात। मच्छी खाऊन टाकतात, पण खाताना सर्व जाळं पण फाडून टाकतात। त्याच्यामुळे डॉल्फिन आले जाळांवर तर समजायचं आपल्याला कायच मच्छी नाही मिळणार। आणि सर्वात दुश्मन मासा कोळ्यांचा तो म्हणजे डॉल्फिन आहे, कारण की सर्व जाळं पण फाडून टाकतो आणि मावरा पण खाऊन टाकतो। त्याच्यामुळे डॉल्फिन जेवढा दिसायला चांगला आहे तेवढाच कोल्यांसाठी धोकादायक पण आहे। तर चला आता जाळं घ्यायला गेल्यावर भेटू डायरेक्ट। तर आता जाळं घ्यायला करतोय सुरुवात। पहिली पाल्यांची जाळं घेऊ आणि नंतर जाऊ मांदेलीची जाळं घ्यायला। ही जाळं आपण एकदम किनाऱ्याच्या साईडला टाकलीत। पाल्यांच्या जाळ्यात आलाय बघा, काय सरगा बघा केवढ सारा, एकदम बारीक जिवंत आहे। याला आपण घेणार नाही, एकदम बारीक आहे। पाल्यांच्या जाळ्यात आले ते म्हणजे मांदेली। आपल्या जाळावर आलाय डॉल्फिन। जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं, आपल्या जाळावर डॉल्फिन आला तर आपल्याला अजिबात काही येणार नाही मावरा। आणि तसाच झाला, आपल्या जाळावर डॉल्फिन आलाय। हे बघा बारीक सरगा येते, एका आपण घेणार नाही, जाम बारीक आहेत। असलीच पापलेट येतात, एकदम बारीक जिवंत आहेत। त्यांना सारखी काढतो आणि सोडून देतो। एक पाला आला आजच्या दिवसातला। आत्ताच 10 मिनिटापूर्वी डॉल्फिन गेलेत आपल्या जाळांवरून आणि बघा पहिला पाला आलाय। आपण याच्यासाठीच आलेलो, काहीतरी मिळाले असते पाले, पण आपल्या जाळांवर आले डॉल्फिन। डॉल्फिन आल्यावर आपल्या जाळात काहीच मावरा ठेवत नाही। जेव्हा भरपूर मच्छी असते तेव्हा आपल्या जाळात मच्छी येते डॉल्फिन आल्यावर, पण जेव्हा कमी मच्छी असते तेव्हा आपल्या जाळात काहीच मावरा नाही येणार, कारण की डॉल्फिन सर्व खाऊन टाकतात। एकदम किनाऱ्याजवळ जाळं आलीत आपली, आणि पुढे बारीक रावशी आहे, बारीक रावस। बारीक पापलेट एक आलाय, याची साईज जरा चांगली आहे, त्याला घेऊ आपण। आणि बघा बारीक रावस। आपल्याला पाला फक्त एकच आलाय, कारण की जाळांवर होते डॉल्फिन, त्याच्यामुळे आपल्याला पाल्यांची गॅरंटी पण नाही। आणि बघा मांदेली बारीक रावस आलाय परत। आपली पाल्यांची सर्व जाळं घेऊन झालीत, काय नाही फक्त एक पाला आलाय। आणि जाळ बघा एकदम किनाऱ्याजवळ वाहत आलाय आपला। तर मंडळी, आपण आपली आता मांदेल्यांची जाळं बघतोय काय लागलाय का त्याच्यात। हे बघा मांदेली तर दिसते,
मोठ्या मांदेलींसाठी आपण जाळं आणली. हे बघा साईज पण मस्त आहे. पटापट काढून घेऊ एखाद कारण की आपली दुसरी होडी पण पाण्यात आहे अजून. एकदम ताजी मांदेली बघा कशी असतात, पाण्यातून काढल्यावर एकदम चमकतात. मांदेलाची साईज बघा कसली मोठी आहे. आपण खास मोठ्या मांदेलींची जाळं आणलेली आज. बघू शकता त्याच्यात मांदेली लागलीत आपल्याला. तर आपण जाळं घेऊन जाऊ डायरेक्ट किनाऱ्याला सोडवायला, कारण की एकटाच आहे. इथेच सोडवायला गेलो तर भरपूर टाइम जाईल आणि वारा पण आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे जाऊ किनाऱ्याला घेऊन. बघू शकता साईज कसली मोठी मोठी आहे मांदेलीची. मांदेली बघू शकता कसली लागलीत, एकदम मस्त लागलीत मोठी मोठी. हे बघा पुढे पण आहेत, मस्त लागलीत एकदम. बारीक मांदेलीची जाळं ना आणलीत, सगळी मोठ्या मांदेलीची जाळं आणलीत. पाले तर काय नाही लागले आपल्या जाळांना आणि मांदेली बघा कसली लागली. ही आपण बाहेरच्या साईडला जाळं टाकलेली, एकदम कोरलाई किल्ल्याजवळ. साईज बघा कसली आहे मांदेलाची, एकदम बेकार मोठी साईज आहे आणि लागलीत पण मस्त. या जाळात जर मोठी मांदेली असतील तरच लागतात, बारीक मांदेली लागत नाही अजिबात. आपली बारीक मांदेलीची जाळं दुसरी आहेत ती आपण काढून ठेवलीत आणि मोठ्या मांदेलीची जाळं आणली आणि त्याच्यात बघू शकता कसली लागलीत मस्त एकदम. हे बघा, आणि ह्या दुसऱ्या मावऱ्याने याला खाऊन टाकलाय. मोहरी चिंबोरा किंवा दुसराच काहीतरी असेल याला खाणारा. चला पटापट जाळं लागून घेऊ आणि जाऊ किनाऱ्याला सोडवायला, कारण की मस्त मांदेली लागलीत आज. मांदेली बघा कसले, आणि या साईडला बघा आलाय मुर्दी. आणि पुढे बघा मांदेली कसली दिसतात, एकदम मस्तच लागलीत आज. या जाळात नाही तर जास्त मांदेली लागत नाही कधी. या जाळांचा फासा जरा मोठा आहे, त्याच्यामुळे मांदेली पण मोठीच येतात त्याच्यात. मांदेली बघा कसली टांगलीत, एकदम मोठी मोठी आहेत सगळी, एकदम मस्त लागलीत मोठ्या साईजची मांदेली. बघा कसले मांदेली एकदम मस्त. बघा मांदेलीच मांदेली. पटापट जाळं घेऊन जाऊ किनाऱ्याला, कारण की सोडवताना पण भरपूर टाइम जाईल, जवळ 1.5 ते 2 तास जातील जवळजवळ. मांदेली वाकट्या वगैरे आले त्या साईडला. आता पहिली मांदेलीच आलेली सुरुवातीला आणि तो वाकट्या वगैरे सर्व आला एकदाच मावरा. बघा समुद्री साप मिनियार, त्याला आपण काढून सोडून देऊ. मारणार नाही, जिवंतच काढू त्याला. काही विषारी असतात परंतु हे जास्त विषारी नाही, याने आपल्याला माणसाला काहीच नाही होऊ शकत. दुसरे असतात समुद्री साप, ते भरपूर विषारी असतात, पण हे विषारी नाही, याला सोडून देऊ आपण. तर हे जाळ घेत आहोत ते आपला सर्व मिक्स मावऱ्याचा जाळ आहे, म्हणजे बारीक मोठा सगळा मांदेली येईल याच्यात. आणि बघू शकता कसला लागलाय. एकच जाळ आणला यातला आपण आणि बाकीची जाळं काढून ठेवलीत. बघू शकता जरासाच जाळ घेतलाय आणि बघा मांदेली बघा कसली लागली, एकदम सोना जाम लागला याच्यात मांदेल. फक्त एकच जाळ आणला यातला आपण, कारण की याच्यात बारीक साईजचा भरपूर लागते जास्त, त्याच्यामुळे आज आपण बारीक मांदेलीसाठी नाही आलोय. जे काय मोठा मोठाच पाहिजे आपल्याला आहे ते. आपली सर्व जाळं घेऊन होत आलीत बहुतेक आणि मांदेली बघा कसली लागली या साईडला, एकदम मस्त आहे. साईज पण मस्त आहे मांदेलीची आणि येतात पण मस्त. हे बघा सोना. पटापट घेऊ सगळी जाळं
आणि जाऊ किनाऱ्याला. हे बघा कसले आलेत मांदेली, एकदम बेकार. आज मस्तच लागलेत, रोजच्या पेक्षा भरपूर जास्त लागलेत आज. आपण दुसरी जाळं आणली असती त्याच्यात पण जाम लागली असती, पण त्याच्यात जरा बारीक साईजची आली असती. याच्यात सगळी मोठी मोठी येतात. फायनली आपली सगळी जाळं घेऊन झालीत आणि बघू शकता पादरावर कसला आलाय सोना, एकदम दर्याचा सोना. आज मस्त लागलाय मावरा आपला ना. तर पटापट जाऊ किनाऱ्याला. बघा कसला लागलाय मांदील. फायनली आपण किनाऱ्याला पोहोचलोय आणि सर्व जाळं वरती घेऊन आलोय सोडवायला. बघू शकता मांदेली कसली लागली, मस्त आहे आणि साईज पण एकदम जाम भारी आहे. तर मंडळी फायनली सर्व मांदेली आपली जाळातून सोडवून झालीत. आज मस्त लागलेली मांदेली, सर्व मोठ्या साईजमध्ये होती. आपण छोट्या मांदेलीची जाळं काही घेऊन नव्हतो गेलो, त्याच्यामुळे सर्व आपल्याला मोठ्या साईजमधली मांदेली लागलेली. तर आजची मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.